नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या रिक्वेस्टचाच मान ठेवून म्हणजेच तुमच्या रिक्वेस्टनुसारच मी आज व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न करते. आणि आज माझं मी जे सकाळचं रुटीन आहे, सकाळपासूनचं नाही पण जे काही ऑफिसला जाण्याची ठीक आहे थोडीफार तयारी असते तिथपासून मी सुरुवात करते. म्हणजे मी म्हटलं हळूहळू आपण देखील प्रयत्न करूया आणि सगळं तुमच्याबरोबर शेअर करायला सुरुवात करूया. तर आज आहे सॅटर्डे आहे आणि आज सकाळची माझी तयारी झाली आहे. जरी मिस्टरांचं ऑफिस नसलं किंवा घरी जरी असले तरी त्यांच्यासाठी तर टिफिन बनवायचाच असतो आणि माझा देखील असतो. सगळं टिफिन वगैरे सगळं रेडी करून घेतलं आहे मी आणि आता ऑफिसची जायची तयारी करते. आज काय झालं ना, आज माझ्या हातातनं 2 बॅगा एक्स्ट्राच्या असणार आहेत. कारण एक बॅग तर माझी ऑफिसची बॅग असणार आहे आणि दुसरी बॅग आहे जी माझी टिफिनची असते. पण मी आज काय करणार आहे, आज टिफिनची बॅग घेऊन जाणार नाही आहे. आज मी माझ्याच बॅगेत टिफिन भरणार आहे. कारण मला ही तुम्ही जर दुसरी बॅग बघाल ना, याच्यात माझ्यात ऑर्डरचं काही सामान आहे जे मला डिलिव्हर्ड करायचं आहे. तशा 2 बॅग माझ्या एक्स्ट्रा होणार होत्या आणि डबा आहे ना खूप घाई गडबडच झालेली आहे. सकाळी काल रात्री मला उशीर झाला पॅकिंग वगैरे सगळं करेपर्यंत. सगळे एसीचं रिमोट वगैरे ना सगळं तसंच असतं. सकाळी मिस्टर ॲक्च्युली सकाळी जॉगिंगला जातात, तर ते जेव्हा जातात त्याच्यानंतर मग माझी सगळी बाकीची कामं चालू होतात. आता बाकी सगळं डबा थंड करायला ठेवला आहे मी आणि आता निघण्याच्या आधी म्हणजे काही खायच्या आधी आहे ना मी देवाला नमस्कार करून घेते. म्हणजे मी जेव्हा कधी सकाळीचा कुठलाही नाश्ता करायला घेते ना, पहिल्या देवाला नमस्कार, कारण पूजा करण्या इतकत मला वेळ नसतो. मिस्टरच येऊन करतात. ते सकाळी जातात 6 वाजता जॉगिंगला आणि मग मला सोडायला खाली येतात. मग ते खाली आले की मला फोन करतात की मी खाली आलोय, तू खाली ये. मग ते मला स्टेशनला ड्रॉप करतात आणि मग ते घरी आल्यानंतर पूजा वगैरे बाकीचं सगळं आवरत असतात. आज अजिबातच ना, काल रात्री मला खरंच खूप वेळ नाही मिळाला ऑर्डरचं पूर्ण करायचं होतं म्हणून दूध देखील गरम करायला मी विसरलेली. त्याच्यामुळे सकाळी ओट्स भिजत घालायला मला दूधच नव्हतं. मग मी फक्त जो आपला मस्त मेलन होतं तेच मी कापून घेतलं, कारण काहीतरी खाल्लं पाहिजे. सकाळी सकाळी मी चपाती वगैरे जास्त असं खाऊन जात नाही, म्हणून मग मस्त मेलन होतं तेच मी कापून थोडंसं खाऊन घेतलं आणि एक लाडू होता माझ्याकडे तो खाऊन घेतला. पण दोन्ही सगळी कामं करत राहायलाच लागतात मला. इथे बघा साईड मी आता डबा देखील माझा थंड झाला आणि ॲक्च्युली काय झालं ना, या मोठ्या बॅगेतनंच मला डबा घेऊन जायचं आहे. टिफिनची बॅग घेतली असती ना तर अजून एक 3 बॅग एक्स्ट्रा झाल्या असत्या. मग ट्रेनमध्ये चढता उतरताना खूप प्रॉब्लेम होतो. आणि तुम्ही बघाल ना, ज्यूटची बॅग आणि ही बॅग ऑलरेडीच मोठ्या बॅग आहेत, त्याच्यामुळे मला ट्रॅव्हलिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होतोच, जरी ट्रेनला गर्दी असो किंवा नसो. आज ट्रेनला थोडी गर्दी मला कमीच मिळेल असं मी विचार केलेला आणि खरंच कमीच असणार आहे. तर आता बाकीचा नाश्ता करून घेते आणि सगळं मला ना काय ना, मला जी एक सवय आहे, घरातून जेव्हा निघताना मी 10 वेळानं सगळ्या गोष्टी चेक करून निघते. जरी मिस्टर आता 1 तासाने येणार आहेत ना, तरी माझी सवय आहे की गॅस बंद करायचा, एसीचं वरचं जे आपण लाईटला रात्रीचं चालू करून ठेवलं असेल तर ते मेन स्विच त्याचा बंद करून ठेवायचा. इथे तिथे सगळ्या गोष्टी बघायच्या. इथे बघा मी पाण्याची बॉटल पण भरायला विसरून गेलेली. तर अशा पद्धतीने सगळं करून ठेवते आणि मग माझी निघायची तयारी चालू होते. एकदा मी 10 वेळा 10 वेळा तरी बोलतात ना, मला कॉन्फिडन्सच नसतो की मी सगळं व्यवस्थित बंद केलं आहे की नाही. कारण ना मी ती रिस्क अजिबात घेत नाही. मी गॅस आणि इलेक्ट्रिसिटीचं ना मी 10 वेळा चेक करूनच घरातून निघते. भले ते 1 तासासाठी मी खाली जाऊ, पण मी ते चेक केल्याशिवाय अजिबात निघत नाही. आता इकडे माझा प्रवास चालू झाला आहे. आज सॅटर्डे होता, काल महाशिवरात्री, तो पण हॉलिडे. आज सॅटर्डेचा हॉलिडे ना, त्याच्यामुळे ट्रेन मला पूर्ण खाली मिळालेली, अगदी खाली होती. पण बोलता यायला नाही आहे, कारण कसं होतं की ट्रेन आजूबाजूने पास होतात ना, तो खूप आवाज असतो. आता ऑफिसजवळ मी पोचली आहे, तर ब्लॉग नंतर कंटिन्यू करेन, कारण आता माझ्याकडे ना बॅगा पण खूप 2-2 आहेत. खूप ओझं झालेला आज. तर आजचा ब्लॉग मी याच्या पुढे कंटिन्यू करेन, तर ब्लॉग कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. ऑफिसमधनं घरी आल्यावर ना ॲट्रिया मॉलला जाण्याचा प्लॅन झाला. माझा प्लॅन अजिबात नव्हता, पण मिस्टरांना काही कामानिमित्त जायचं होतं तिकडे दुसऱ्या कुठल्या तरी शॉपमध्ये. मग ते मला म्हणाले फ्रेश हो आणि बॅग ठेव, आपण पटकन निघूया. म्हणून मग मी पण असंच आवरलं आणि पटकन निघाली मॉलमध्ये जाण्यासाठी. काही शॉपिंग करण्याचा अजिबात विचार नव्हता. याचा कलर बघ, कलर एकदम लाईट कलर आहे, सगळी खराब होऊन जाणार. ते चांगले होते ॲक्च्युली, बाय 1 गेट 1 139ला. आणि एकदा का आपण मॉलमध्ये गेलो ना की मग इकडचं तिकडचं सगळंच बघतो. मी स्टार बाजारमध्ये इथे पहिल्यांदाच आलेली आणि स्टार बाजारमधनं मी काहीतरी शॉपिंग करण्याचा पहिल्यांदा असा विचार करत होते. मी कधी स्टार बाजार, बिग बाजार शक्यतो कपडे घेत नाही. अगदीच त्यातल्या त्यात जर मला काही आवडलं, अगदी कमी रेंजमध्ये काहीसं असं जर कलर कॉम्बिनेशन किंवा काही अगदीच कपडा चांगला असेल ना तरच मी घेते, नाही तर शक्यतो जात नाही. हे मी तर ट्राय नाही करत, पण बघूया आपण.
तर मी आली तर म्हटलं चला डेली यूजसाठी, म्हणजे मी गाऊन वगैरे काही यूज करत नाही, मला पहिल्यापासून सवय आहे, तर मी गाऊन यूज करत नाही. तर मी म्हटलं चल कमी रेंजमध्ये मला डेली यूजसाठी का जर काही मिळालं चांगलं तर आपण बघूया, म्हणून मग तेच थोडंफार मी इकडे तिकडे बघत होती. बाकी असं काही वेगळं असं मी काही शॉपिंग केली नाही. म्हणजे दिसायला तर सगळं असं चांगलं दिसत होतं, पण मला तेवढं क्वालिटी वाईज एवढं मला स्वतःला पर्सनली असं आवडत नव्हतं. पण त्यातल्या त्यात मला असं डार्क कलरमध्ये काही मिळालं त्यातल्या त्यात तर मला घ्यायचं होतं. पण मी काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. आणि आता ना मला खूप कंटाळा आलाय, मला जेवण करायलाच कंटाळा आलाय, पण जेवण तर पाहिजेच. ऑलरेडी उशीर झाला, सॅटर्डेज होता, म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं व्लॉगमध्ये सॅटर्डे होते. जशी मी घरी आली नाही, फक्त मला म्हणाले चल फ्रेश हो आपण जाऊया, तर त्यांना ॲक्च्युली जायचं होतं, म्हणून मग मी देखील तयार झाली. तर आता पहिलं आहे ना चेंज करते, जेवणाची तयारी करते, फ्रेश होते आणि त्याच्यानंतरच मग मी तुम्हाला भेटते. तर आता कामं ऑलमोस्ट आवरून झाली आहे, जेवायला बसायचं आहे, पण म्हटलं जेवायला बसण्याच्या आधी तुमच्याबरोबर बोलून घेऊ. तर आज काही जास्त शॉपिंग नाही केली मी. म्हटलं जसं मी स्टार बाजारमध्ये वगैरे नाही शॉपिंग करत, मला नाही आवडत तिकडचे कपडे जास्त घ्यायला. आणि कसं झालंय ना, एका ठिकाणचं जे ठरलेलं आहे ना ते एकदा माझ्या डोक्यात बसलं ना की मला तेच आवडतं. मग तुम्ही याला किती ड्रेस वगैरे दाखवा, आणि कसं असं शेवटी स्वतःवर कंट्रोल करता पण आलं पाहिजे. आत्ता तसं असं घेण्यासारखं असं काही नाहीये, कारण ऑलरेडी ऑफिसला जातो त्याच्यामुळे नेहमीचे कपडे वगैरे घेणं असतं म्हणून घेत नाही. पण मी आज काय केली शॉपिंग त्याला दाखवते, कारण डेली यूजला मी गाऊन वगैरे नाही यूज करत, मी हे असंच काहीचं यूज करते मिक्स मॅच करून. तर इथे दाखवते मी तुमच्यासाठी काढून ठेवलंय. तर काय रेंज मध्ये मी घेतले ते देखील सांगते मी तुम्हाला. तर असा हा प्लाझो पॅन्ट हे घेतलाय, आणि यावेळेस ना मी थोडे हे असे कलर घेतलेत, नाहीतर मी ना असे कलर शक्यतो घेत नाही. तर हा घेतलाय एक, आणि याच्यावर पेअर करूनच मग मी टी शर्ट घेतले. आणि हा एक स्ट्रिप मध्ये घेतलाय. स्ट्रिप्स मध्ये मला नाही आवडत, पण चेक्स मधले वगैरे मला खूप आवडतं. तर हा एक स्ट्रिप्स मध्ये घेतला. मिस्टर म्हणाले हा चांगला वाटेल, तर हा तू घे. मग हा ते म्हणाले म्हणून मग हा एक घेतला. आणि याच्यावर 2 टी शर्ट असे मिक्स मॅच करून घेतले. हा एक घेतलाय, हे पण प्लेन सिंपल असं आहे, आणि आता ना गरमीत बरे पडतात कपडे हे बघा. आणि हा एक बेबी पिंक कलर घेतलाय. तर बेबी पिंक कलर आहे तो यावरती घेतलाय असा, याच्यावरती म्हणून, आणि यावरती हा कलर घेतलाय असा. तर मी दाखवते तुम्हाला आता घालून. तर हा असा काहीसा आहे, आणि चांगला वाटतोय. म्हणजे मला जेवढा वाटलेलं की ऑड वाटेल त्याच्यापेक्षा पण चांगला वाटतोय स्ट्रिप्स मध्ये. ऍक्च्युली टी शर्ट मुळे, बेबी पिंक मुळे म्हणावं त्याला लुक आला असेल, असं चांगला वाटतोय. पण आणि मी अशातच कम्फर्टेबल असते म्हणून असंच घेतलंय. आता दुसरा ट्राय करून दाखवते तुम्हाला. तर हा असा दुसरा आहे, हा पण चांगला वाटतोय. ऍक्च्युली हे टी शर्ट ऍक्च्युली व्यवस्थित झालंय मला, थोडं म्हणजे बरोबर आहे असं. आणि जे बेबी पिंक आहे ना थोडं लॉंग आहे, तर ते मी चेंज करून आणेन असा विचार करते. आणि हा पण चांगला झालाय व्यवस्थित. तुम्हाला दोघांपैकी कुठला आवडला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही काय यूज करता. मी देखील याच्यामध्येच कम्फर्टेबल असते, आणि कसं वाटलं ते देखील सांगा मला. आता याची तुम्हाला कॉस्ट सांगते मी. हे टी शर्ट आहे मी 149 ला घेतले, 249 चे होते तर 149 ला मिळाले. आणि हे जे आहे हे 299 ला ईच मिळाले, म्हणजे हे 299 ते 299, आणि हे 149 म्हणजे हे 300 आणि ते 600 असे 900 चे मग मी हे घेतलेत. कारण मग आता उन्हाळ्यात वगैरे लागतातच, आणि गरमी एवढी असते ना. आणि माझं कसं असतं, सकाळी ऑफिसला जाते, आल्यानंतर कुठलाही ऋतू असू मी अंघोळ करते, आणि रात्री झोपताना परत एकदा ड्रेस चेंज करूनच झोपते. तर त्याच्यामुळे कपडे लागतातच. आता हे चेंज करून येते. तर अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची राहून गेली. काल ना अचानक काय झालं, म्हणजे कालचा दिवस खूप छान होता माझ्यासाठी. म्हणजे मी कधी विचार देखील केला नव्हता की माझ्याबरोबर अशी गोष्ट घडेल, आणि मी ती कम्युनिटी पोस्टवर तुमच्याबरोबर शेअर केली. तुम्ही देखील खूप छान असा रिस्पॉन्स म्हणजे त्या कम्युनिटी पोस्टला दिला. तुम्ही मला कमेंट केली तर मला खूप बरं वाटलं, कारण ह्याच्या आधी ज्या मी कम्युनिटी पोस्ट टाकत होती, शेअर करत होती, त्याच्यावर कधी कमेंट्स येत नव्हते. तर मला असं वाटत होतं की अरे आपल्या चॅनलवरची कम्युनिटी पोस्ट लोकांपर्यंत पोहोचते की नाही, की ती नोटिफिकेशन मध्ये जाते की नाही. तर ते काल मला जी मी कम्युनिटी पोस्ट टाकली त्याच्यावरनं कळलं की हो, फायनली आपण जी पोस्ट देखील करतो ती देखील लोकांपर्यंत पोहोचते, त्याचं देखील नोटिफिकेशन जात आहे.
तर असो, तर सांगायची गोष्ट ही होती की ऑफिसमध्ये आमच्या कसं हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, तर मी आमच्या ब्रांचच्या व्यतिरिक्त दुसऱ्या एका ब्रांचला गेलेली आणि मी तिथे बाहेर होती, त्याच्यामुळे मी ड्रेसवर होती. तर पाठीमागून एक आवाज आला की तुम्ही युट्यूबर आहात का? तर मला ना 2 मिनिटं काही कळलंच नाही, कारण मी ऍक्च्युली रिसेप्शन काउंटरच्या इथे होती आणि त्या ज्या होत्या ना बिलिंग करत होत्या, अदिती नाव होतं त्यांचं आहे म्हणजे, तर त्या बिलिंग करत होत्या. तर त्या मला फटकन म्हणाल्या की तुम्ही युट्यूबर आहात ना? तर मी म्हटलं युट्यूबर, मला 2 मिनिटं मी खरंच म्हणजे मला कळलंच नाही. तर मी म्हटलं हा. तर मग त्या म्हणाल्या की मी तुमचे ब्लॉग्स बघते, छान असतात तुमचे ब्लॉग्स. तर मग त्या म्हणाल्या की एक आपण फोटो काढू शकतो का? तर मला खूप छान वाटलं आणि बोलतात ना, मला त्यावेळेस खरंच सुचलं नाही की आपण त्यांच्याबरोबर अजून काहीतरी बोलावं किंवा अजून, म्हणजे मी 2 मिनिटं खरंच एकदम ब्लँक होती की अरे आपले व्हिडिओ खरंच लोकांपर्यंत पोहोचतायत. कारण मला असं कळतच नव्हतं की आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतायत की नाही, त्यांना आवडतायत की नाही. कारण बऱ्याच वेळा कसं होतं ना, लोक व्हिडिओज बघतात, त्याला लाईक त्यांना काही जणांना समजत असेल ती लोक करतात, काही जणांना कमेंट करावीशी वाटते पण ते लोक करत नाही, पण त्यांना व्हिडिओ आवडलेला असतो. पण ते अशा वेळेस मग आम्हाला कळत नाही, म्हणजे मला कळत नाही की नक्की काय होत आहे. पण नाही, आता जेव्हा मी बघितलं तेव्हा मला अरे कळलं की दहिसरमध्ये पण आमचा व्हिडिओ बघितला जातो. त्या दहिसरवरनं होत्या, तर मला असं कळलं अरे हा दहिसरवरनं. पण मी त्यांना विचारलं तुम्ही कुठे राहता? तर दहिसरमध्ये राहतात बोला. तर म्हटलं अरे दहिसरपर्यंत पण आपला व्हिडिओ पोहोचतोय, म्हणजे कुठे ना कुठेतरी मुंबईत थोड्या ठिकाणी तरी आपण पोहोचतोय. तर खूप छान, असं बरं वाटलं. असंच प्रेम तुमचं माझ्यासोबत राहू दे, तुमचा सपोर्ट असाच राहू दे. भले आपली फॅमिली जेव्हा कधी ग्रो व्हायचे तेव्हा होऊ दे, अजून युट्यूबचा जो प्रवास असेल ना तो मला असाच चालू ठेवायला खूप छान, खूप बरं वाटेल मला आणि तुमच्याशी कनेक्ट व्हायला तर मला नक्की आवडेल. याच्या बरोबर आपण कधीतरी एखादं लाईव्ह सेशन देखील करूया, कारण मी याच्या आधी लाईव्ह सेशनसाठी पण तुमच्या बरोबर कम्युनिटी पोस्ट शेअर केली आहे, पण त्याच्यावर तुमचा काही फीडबॅक आला नव्हता. जे व्हिडिओ मार्फत पण मी सांगितलंय, पण तुमचा काही फीडबॅक आला नाही. जर तुम्हाला लाईव्ह सेशन करावं मी असं वाटत असेल ना, तर प्लीज मला या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा. आपण नक्की लाईव्ह सेशन प्लॅन करू, एखादा सॅटर्डे आणि संडे. तुम्ही मला लाईव्ह सेशन कधी करू ते मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे टायमिंग काय असावं, सकाळ, दुपार, संध्याकाळ की रात्री, म्हणजे कुठल्या टायमिंग मध्ये आपण लाईव्ह सेशन करू ना ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी नवीन एनर्जी घेऊन येत असते. आणि कधी कधी असं असतं ना की मी खरंच खूप विचार करते, जेव्हा मी व्हिडिओ जेव्हा शेअर करते तर मी खूप एक्सायटेड असते की अरे आजच्या ब्लॉग मध्ये मी हे शेअर केलं, तुम्हाला म्हणजे आवडेल की नाही, सगळ्यांना त्यांना कसं वाटेल. कारण मागच्या काही दिवसात ना अशा काही कमेंट्स किंवा असं काही बोलणं की ज्याच्यामुळे मग मला असं वाटतं की अरे आपण करतो ते बरोबर आहे का. पण मला कुठेतरी माहिती, मी करते ते चांगलंच करते. मी प्रत्येक व्हिडिओ मधनं काहीतरी छान छानच तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर आजचा ब्लॉग जास्त बडबड न करता मी इथेच एंड करते. उद्या एका नवीन ब्लॉग सोबत तुम्हाला भेटेल. उद्या म्हणजे परवा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर भेटेल आणि त्या ब्लॉग मध्ये पण काहीतरी छानसं तुमच्याबरोबर शेअर करायला घेऊन येईल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही सजेशन्स असेल ते देखील मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.